तरुण तुर्क फक्त वयोमान 84 आपणा सर्वांचे हृदय सम्राट शेतकऱ्यांचे राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। अशा जाहीर सभेला उपस्थित असताना या जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील, आपल्या सगळ्यांचे उमेदवार धैर्यशील मोहिते, संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब साठे, शिवशेखर वाणे, संजय कोकाटे, उत्तमराव जानकर, शिवाजीराजे कांबळे, शिवसेनेचे नेते संभाजीराव शिंदे, विठ्ठल सहकारीचे प्रमुख अभिजित पाटील, साईनाथ अमरराव, संजय पाटील घाटलेकर, नगराध्यक्षा मीनल साठे, पुण्याच्या माजी महापौर कविता व्यवहारे, सोलापूरच्या माजी महापौर नलिताई चंदेले, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी, आत्ताच पक्षामध्ये आलेले आमचे सगळे मित्र आणि उपस्थित बंधू, लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व देशामध्ये निर्णय घेण्याच्यासाठी ठिकठिकाणी सभा होत आहेत। ती एक संधी असते। निवडणुकीच्या सभा ह्या निवड टीका टिप्पणीसाठी नसतात। उद्या देश कसा चालवायचा, देशाच्या विविध घटकांचे प्रश्न कसे सोडवायचे, सामान्य माणसाच्या अडचणी कमी कशा करायच्या आणि जगातला एक बलवान देश कसा होईल त्या संबंधीची आमची नीती काय आहे ही सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामधून येते। गेले 10 वर्ष या देशामध्ये भाजपच्या हातात सत्ता आहे आणि नेतृत्व करतायत मोदी साहेब। आज मोदींच्या हातामध्ये देशाचा कारभार आहे। त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती। त्यांनी आश्वासनं दिली की मी महागाई कमी करणार। त्याची सुरुवात 50 दिवसाच्या आत प्रधानमंत्रीची शपथ घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना आम्ही बाजूला करणार, हे पहिलं आश्वासन होतं। आपण शेती करणारे लोक आहोत। एकेकाळी वाहनं कमी होती, आता वाहनांची संख्या वाढली। मोटरसायकल असो, 4 चाकी असो, अन्य वाहनं असो, त्याची महत्त्वाची गरज काय आहे तर गरज पेट्रोलची आहे। 2014ला मोदी प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की 50 दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार, 50% खाली आणणार। काय किंमत होती? 2014ला पेट्रोलची लिटरची किंमत 71 रुपये होती। मोदींचा शब्द की 50 दिवसात खाली आणतो। लोकांना वाटलं 71ची किंमत 50-60 रुपये येईल
आज 3650 दिवस मोदींनी आश्वासन दिलेलं झालं. काय किंमत आहे आज? आजची किंमत 106 रुपये आहे. म्हणजे 50 दिवसाची किंमत खाली आणली 71ची आणि ती नेहमी 106 होती. सगळं अर्थव्यवस्था संकटात गेली. घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि गॅसचं सिलेंडर आम्ही स्वतः जीव हा शब्द 2014ला मोदींनी दिला. त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत 410 रुपये होती आणि आज ती 1160 आहे. म्हणजे 410ची कमी केलेली किंमत 1160. कसा विश्वास ठेवायचा या लोकांच्या? ज्याचा उल्लेख आता धैर्यसिंहने केला आपल्या भाषणामध्ये बेकारीचा. तरुण मुलांना बाकी काही नको, त्यांना काम करायचा अधिकार द्या, प्रपंच चालवायची ताकद द्या आणि बेकारीचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा होता. 2014ला मोदी साहेबांनी सांगितलं की 10 वर्षाच्या आत आम्ही या देशाची बेकारी ही घालू आणि हाताला काम दिलं. जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली, तिचं इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. आणि हे ILO जगातील सगळ्या देशामध्ये बेकारीचा अभ्यास करतात. नुकताच त्यांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्कर्ष असा काढला की या देशामध्ये 100 तरुण घेतले त्याचे 87 तरुण नोकरीविना आहेत. आज त्यांना नोकरी मिळत नाही. कशी बेकारी घालवली, कसं आश्वासन खाल्लं. याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द पाळले नाही. आणि तेच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात. काँग्रेस पक्षाला शिव्या देतात, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिव्या देतात, आम्हाला लोकांना शिव्या देतात. ठीक आहे, तुम्ही शिव्या द्या, पण 10 वर्षात तुम्ही केलं काय? नोटाबंदी केली. आता तर तुम्हाला नोटाबंदी ज्यावेळी त्यांनी केली त्यावेळेला बँकेच्या दारात हजारो लोक ठिकठिकाणी 2-3 दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये 700 लोक मृत्युमुखी पडले. हे चित्र आपण महाराष्ट्रात पाहिलं. याचा अर्थ एकच आहे की महागाई असो, अनेक प्रश्न असो, या संबंधीचे दिलेली आश्वासनं पाळली नाहीत आणि याउलट त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तेव्हा लोकांना नसेल. आणि मुद्दाम त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाचं मोदींचं भाषण हे काढत होतं. ते भाषण काय याचे तेव्हा वाचून दाखवतो. प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं। इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है। मरो तो मरो, आपका नसीब। अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, मां आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है।
ये गरीबी का हाल कर दिया है। 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए। हे त्यांचं 2014चं भाषण आणि आज दिलेला शब्द फाळला नाही, सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही आणि शिवाय आम्हाला लोकांना घालतात. 10 वर्षात तुम्ही काय केलं आणि राज्य तुझ्याकडं, आम्ही विरोधी पक्षात आणि दबाव आम्हाला वाटता. याचा अर्थ एकच आहे की मोदी हे दिलेले शब्द पाळत नाही. आता अनेक गोष्टी सांगतात, मी हे करणार आहे, ते करणार आहे, ते करणार आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की म्हणाचे लवाराचे घरचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. हे म्हण माहिती आहे का तुम्हाला? लवाराचं घरचं अवसान जेवल्याशिवाय खरं नाही. आणि आज ही त्या ठिकाणची होती. ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली. आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजवटीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संकट यायची शक्यता आहे. आणि ते का सांगतोय हे? आज तुम्ही दिल्लीसारखं राज्य बघितलं. दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथं मुख्यमंत्री आहेत. ते गेले 3 वेळेला निवडून येत आहेत. देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे. त्यांनी शाळा सुधारल्या, शिक्षणाची व्यवस्था केली, आरोग्याची व्यवस्था केली, गावाचा दिल्लीचा चेहरा बदलला. इतकं उत्तम काम त्यांनी केलं. पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीका टिप्पणी केली. आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. राज्याचा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. आणि ही स्थिती आहे रांचीला. रांची झारखंड राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकलेला आहे. याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धरपकडी होत होत्या, लोकांना संघर्ष करायला लागत होता, आज ती अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे. आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे. कुठलंही भाषण करा, जवाहरलाल नेहरूंचा टीका, इंदिरा गांधींचा टीका, राजीव गांधींचा टीका, त्याची एकही व्यक्ती हयात नाही. त्यांनी देशासाठी काम केलं. स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची 10 वर्ष 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली. नंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीने चालण्याची एक पद्धती या देशामध्ये आणली. ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री टीका टिप्पणी करतात. त्याच काळाच्या सगळ्या नेत्यांच्यावर त्यांची टीका टिप्पणी चालू आहे. या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले. मी इंदिरा गांधींना पाहिलं, राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो. नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव झाले, देवेगौडा झाले, गुजराल साहेब झाले, मनमोहन सिंग साहेब झाले, अनेक प्रधानमंत्री झाले. पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला. हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही, लोकांच्यामध्ये संघर्ष कसा वाढेल याची काळजी ते घेतात. गेले 2 दिवस त्यांनी भाषणं केली आणि भाषणं करून अल्पसंख्याकांच्यावर टीका केली. हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे. हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसा ख्रिश्चन लोकांचा आहे.
हा देश ख्रिश्चन लोकांचा जसा आहे, शीख लोकांचा सुद्धा आहे. या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न आपल्या सगळ्यांचं होतं. आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं, त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे, पण ही गरज त्याला पटत नाही. देश पातळीचं सोडा, राज्याचे प्रश्न असतात, तालुक्याचे प्रश्न असतात. या जिल्ह्याचा मी काही वर्ष पालकमंत्री होतो. मी पालकमंत्री होतो त्यावेळी विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मार्गामध्ये येत असू. कशासाठी येत असू? त्यावेळी दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो. 45 लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. आज त्याच्यातनं सुरुवात काही ठिकाणी आहे. आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात. इथला कांदा हा परदेशामध्ये जात होता. मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली. 2 वर्षाच्या पूर्वी कांद्याची कमतरता होती तर पाकिस्तानवरनं कांदा इथं आणला. हा या राज्यामध्ये साखर होते. महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशातली साखर उत्पादनात 1 नंबरचं राज्य झालं. ती साखर अधिक तयार झाली, ती जगात फासायची आहे. ती फासायला मोदी साहेबांनी अडकाची घातली. कांदा जाऊन द्यायचं नाही, साखर जाऊन द्यायचं नाही, तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायचं नाही. कसं काय कुणासाठी राज्य ते चालवतात? पाण्याचा प्रश्न, काही पाण्याचे प्रश्न आम्ही लोक सत्तेमध्ये असताना सोडवलं, पण काही बाबतीत कमतरता आहे. मला आठवतं आहे सीनामाला ही योजना, त्या योजनेला 40-45 एकर क्षेत्राला पाणी मिळतं आहे. पण तालुक्याची विशेषतः मोजणी आणि या भागात अनेक गावं अशी आहेत की चिटकेली आहेत आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही. त्यांना पाणी देण्याच्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे. अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्यात लोकसभेचा सभासद असला पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यशीलची उमेदवारी आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत दिलेली आहे. एक तरुण कार्यकर्ता, लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला, ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे, अशा कुटुंबाचा हा तरुण तुम्हा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो. त्याची खूण ही तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. तुतारी वाजवणारा माणूस, ही तुतारी वाजवणारा माणूस तिथं वचन द्यावा आणि मोठ्या मताने त्यांना विजयी करा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आता जायचं